नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत तब्बल 899 पदांसाठी मेगा भरती केली जाणार आहे। विशेष म्हणजे कायमस्वरूपी असा हा जॉब असणार आहे। यासाठी उमेदवारांचं वय 18 ते 27च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। ही भरती जी आहे ती फक्त पुरुष उमेदवारांसाठी आहे। त्यासाठी महिला उमेदवारांना ॲप्लिकेशन करता येणार नाही। 4 जुलै 2026 पर्यंत या पदांसाठी मात्र अर्ज करणं आवश्यक असणार आहे। 19,900 ते 92,300 अशा 7व्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना पदानुसार या ठिकाणी पगार दिला जाणार आहे। यासाठी कोण अप्लाय करू शकता, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण समजून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, या संदर्भाचे अधिक अपडेट घेण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांना www.mahajobhub.in या आपल्या अधिकृत संकेतस्थळावरती यायचं आहे। या अधिकृत संकेतस्थळावरती आल्यानंतर या जॉब संदर्भाचे संपूर्ण अपडेट तुम्हाला अगदी मराठीमध्ये बघता येणार आहे। मित्रांनो, केंद्र सरकारचा हा जॉब आहे आणि यामध्ये भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत BRO म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मार्फत तब्बल 899 पदांची एक मोठी भरती केली जाणार आहे। यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये मित्रांनो ड्राफ्ट्समन, हिंदी टायपिस्ट, स्टोअर कीपर टेक्निकल, ऑपरेटर कम्युनिकेशन, ऑपरेटर एक्साव्हेटिंग मशीन्स आणि इलेक्ट्रिशियन यांसारखी महत्त्वपूर्ण पदं भरली जाणार आहे। विशेष म्हणजे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि यासाठी अर्जाचा नमुना देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे तिथे तुम्हाला बघायला मिळणार आहे। मित्रांनो, ही भरती जी आहे ती 10वी 12वी आणि ITI किंवा त्याच्याशी संबंधित तांत्रिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठीच असणार आहे। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे। आता अर्ज जो आहे तो नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली आहे तिथून तुम्हाला तो डाउनलोड करायचा आहे। तो व्यवस्थित भरून तुम्हाला तुमचा अर्ज कमांडंट GREF सेंटर दिघी कॅम्प पुणे या ठिकाणी पाठवायचा आहे। मित्रांनो, अर्ज शुल्क तुम्हाला या SBI कलेक्टद्वारे भरणं आवश्यक असणार आहे। ही त्याची लिंक आहे। ही लिंक तुम्ही कॉपी पेस्ट करायची आहे क्रोममध्ये किंवा गुगलमध्ये आणि तिथे जाऊन तुम्हाला या लिंकद्वारे म्हणजेच SBI कलेक्टद्वारे पेमेंट करता येणार आहे। पेमेंट केल्यानंतर त्या पेमेंटची स्लिप, सर्व आवश्यक ती कागदपत्रे, तुमचा फॉर्म या सर्व गोष्टी एका इन्व्हेलॉपमध्ये सीलबंद करायचा आहे। त्या इन्व्हेलॉपवरती ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय त्या पदाचं नाव लिहायचं आहे, तुमचं नाव लिहायचं आहे आणि दिलेला हा जो ॲड्रेस आहे ह्या ॲड्रेसवरती 4 जुलै 2026 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने पाठवायचं आहे। यामध्ये आता पदं कोणकोणती असणार आहेत तर ड्राफ्ट्समन 42 जागा असणार आहे, हिंदी टायपिस्ट 10 जागा, स्टोअर कीपर टेक्निकल 300 जागा, ऑपरेटर कम्युनिकेशन 261 जागा, ऑपरेटर एक्साव्हेटिंग मशिनरी म्हणजेच OEM 207 जागा, तर इलेक्ट्रिशियनच्या 79 जागा असणार आहे। अशा तब्बल 899 पदांची एक मेगा भरती असणार आहे, ज्यासाठी महाराष्ट्रातील उमेदवार देखील ॲप्लिकेशन करू शकता। 21 मे 2026 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे, तर 4 जुलै 2026 ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। मात्र दुर्गम जे भाग आहे त्या दुर्गम भागातील उमेदवारांसाठी 19 जुलै 2026 ही शेवटची तारीख असणार आहे। मात्र जर तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर 4 जुलै 2026 पर्यंत तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट करणं आवश्यक असणार आहे। याबाबतची संपूर्ण अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल तर PDFची लिंक देखील मी खाली दिलेली आहे। आता यामध्ये परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकता। जनरल, OBC, AWS आणि एक्स सर्व्हिसमन कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 50 रुपये, तर बाकी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी मात्र कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे। आणि हे परीक्षा शुल्क तुम्हाला मी वरती सांगितल्याप्रमाणे SBI कलेक्टद्वारे भरणं आवश्यक असणार आहे। हा SBI कलेक्टची लिंक आहे। ही लिंक तुम्ही कॉपी पेस्ट करा क्रोममध्ये किंवा गुगलमध्ये आणि त्यानुसार तुम्ही तुमचं परीक्षा शुल्क भरू शकणार आहात। मित्रांनो, या पदांसाठी उमेदवारांचं वय मात्र 18 ते 27च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। मात्र तुम्ही SC ST असाल तर 5 वर्ष वयाची अतिरिक्त सूट आहे। OBC उमेदवारांसाठी 3 वर्ष, फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी 10 वर्ष, तर एक्स सर्व्हिसमन उमेदवारांसाठी देखील शासन नियमानुसार सूट या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर पगार तुम्ही या ठिकाणी बघू शकता। साधारणपणे 5,200 ते 20,200 अधिक ग्रेड पे काही पदांसाठी 1900 रुपये असणार आहे, काही पदांसाठी 2800 रुपये असणार आहे। तर साधारणपणे पगार 7व्या वेतन आयोगानुसार जर काउंट केला तर 19,900 ते 92,300 या पद्धतीने जातो आणि पदानुसार हा पगार असणार आहे। पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील केंद्र सरकारमार्फत उमेदवारांना दिले जाणार आहे। याची देखील अधिक माहिती तुम्हाला PDF मधनं मिळणार आहे।
ऑल ओव्हर इंडिया हा जॉब असणार आहे, म्हणजे ऑल ओव्हर इंडिया तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे. अर्ज मात्र ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. यामध्ये सर्वप्रथम उमेदवारांची रिटन एक्झाम घेतली जाणार आहे. त्यानंतर फिजिकली इफिशियन्सी टेस्ट आणि फिजिकली मेजरमेंट टेस्ट घेऊन पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल एक्झाम देखील तुमची घेतली जाणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहे. शैक्षणिक पात्रता बघू शकता. प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. ड्राफ्ट्समनसाठी तुम्ही 12वी सायन्स आणि 2 वर्षाचा आर्किटेक्चर किंवा ड्राफ्ट्समनचा कोर्स तुमचा पूर्ण असणं गरजेचं असणार आहे, किंवा तुम्ही NTC केलेला आहे तरी देखील ॲप्लिकेशन करू शकता. त्यानंतर मित्रांनो, हिंदी टायपिस्ट 12वी तुम्ही घेतलेली आहे कोणत्याही शाखेतून आणि हिंदी टायपिंग तुमच्याकडे 30 वर्ड पर मिनिट इतका स्पीड आहे तर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. स्टोअर कीपर टेक्निकल 12वी तुम्ही केलेली आहे. वाहन किंवा इंजिनिअरिंग स्टोअरचं ज्ञान तुमच्याकडे आहे, तुम्ही अर्ज करू शकता. ऑपरेटर कम्युनिकेशनसाठी 10वी नंतर वायरलेस किंवा रेडिओ मेकॅनिकचा ITI तुम्ही केलेला आहे, तुम्हाला अर्ज करता येणार आहे. OEM मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वी तुम्ही केलेले आहे. त्यानंतर मोटर व्हेकल लायसन तुमच्याकडे आहे आणि डझर किंवा एक्झावेटरचा अनुभव तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. इलेक्ट्रिशियनसाठी देखील 10वी नंतर तुम्ही ॲटो इलेक्ट्रिशियनचा ITI आणि 1 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं असणार आहे. तर अशा प्रत्येक पदासाठी काय शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे ते तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता आणि त्यानुसार अर्ज करायचा आहे. जॉईन केल्यानंतर सुरुवातीचे 2 वर्ष तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे, मात्र त्यानंतर तुम्हाला लगेचच परमनंट केंद्र सरकारमार्फत केले जाणार आहे. यामध्ये अधिकृत जाहिरात जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करून बघू शकता. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा एक ॲप्लिकेशन फॉर्म बघायला मिळेल. तो ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला व्यवस्थित डाउनलोड करायचा आहे, व्यवस्थित तो भरायचा आहे. त्या अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडायची आहे. त्यानंतर तुम्ही SBI कलेक्टद्वारे जे पेमेंट करणार आहे त्या पेमेंटची स्लिप तुम्हाला जोडायची आहे आणि या सर्व गोष्टी एका एन्व्हेलपमध्ये सीलबंद करून 4 जुलै 2026पर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने पाठवायच्या आहेत. यामध्ये ऑफिशियल वेबसाईट देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला अर्ज करण्यासाठी www.bro.government.in या संकेतस्थळावरती जायचं आहे. त्यानंतर A4 साईजच्या म्हणजे 75 GSMच्या बॉन्ड पेपरवरती तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी जो मिळणार आहे तो काय करायचा आहे, डाउनलोड करून घ्यायचा आणि प्रिंट करून घ्यायचा आहे. किंवा तुम्ही या ठिकाणी देखील ॲप्लिकेशन फॉर्म घेऊ शकता. या ठिकाणी मी याची लिंक दिलेली आहे, इथून देखील तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करू शकता. त्यानंतर SBI कलेक्टद्वारे तुम्हाला परीक्षा शुल्क भरायचं आहे आणि त्याची रिसिप्ट देखील तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो सर्व गोष्टी तुम्हाला एका इन्व्हेलपमध्ये सीलबंद करून तो इन्व्हेलप दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवायचा आहे. मात्र त्या इन्व्हेलपवरती ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करतात त्या पदाचं नाव लिहायचं आहे, तुमची कॅटेगरी लिहायची आहे आणि हा जो ॲड्रेस आहे या ॲड्रेसवरती पाठवायचा आहे. अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.